तर आज तरी सत्ता स्थापनेवर अंतिम तोडगा निघणार का ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री खाते वाटपावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अद्यापही बैठक झालीच नाहीये। गिरीश महाजन यांच्याकडून शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न झालेत असं देखील कळतंय। कालच गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री अर्थातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि याच वेळेस त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झालेत का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। सागर, आज तरी सत्ता स्थापनेवर अंतिम तोडगा निघेल का? कारण भाजपकडून कायमच संकटमोचक गिरीश महाजन म्हटले जातात आणि त्यांना काल मुख्यमंत्री अर्थातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी पाठवलं होतं। त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलंय का? नेमकं काय घडलंय काल रात्री आणि आत्ताचे ताजे अपडेट्स काय आहेत ते पण सांगाल। वर्ष हा विषय दोन पातळींवर चर्चेला सध्या सुरू आहे। एक म्हणजे शिवसेनेच्या पक्षांतर्गत जर पाहिलं तर खासदारांचा प्रचंड दबाव एकनाथ शिंदेंवर आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री पद आणि सत्तेचं पद हे घ्यायला हवंय। अर्थात सर्व आमदारांची सुद्धा तशा स्वरूपाची भूमिका दिसून येते। भरत गोगलेंपासून ते इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी व्हावं अशा स्वरूपाची भूमिका आहे। दिल्लीत सुद्धा खासदारांची सुद्धा शिवसेनेच्या तीच भूमिका असल्याचं दिसून येतं। दुसरीकडे भाजपच्या वतीने गिरीश महाजन यांच्याकडे काही चर्चेसाठी संवादाच्या दृष्टिकोनातनं काल देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांना पाठवलं होतं। मुळात याच्या नंतर ज्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया आल्या, पण त्याच्या पलीकडे सुद्धा दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि काही इतर प्रमुख नेते हे कदाचित एकनाथ शिंदेंशी दूरध्वनीवर बोलतील असं सांगितलं जात आहे। वास्तविकतेत काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि दिल्लीत अजित पवार एका त्यांच्या खासगी कार्यक्रमासाठी गेले होते। अशा सगळ्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात होती। पण दिल्ली भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना सत्तेत सहभागी होणं गरजेचं आहे। तशा दृष्टिकोनातून आज महत्त्वाच्या काही घडामोडी घडतील। कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काही इतर प्रमुख नेते हे एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद सुद्धा करतील। आज दिवसभरामध्ये कदाचित भाजपाचे काही इतर नेते गिरीश महाजनांसह कदाचित असंही म्हटलं जातं की फडणवीस हे सुद्धा एकनाथ शिंदेंची भेट घेऊ शकतात। अजित पवार सुद्धा आज मुंबईत आलेले आहेत परत, ते देखील काही भेट घेत आहेत का याकडे लक्ष आहे। तुर्तास एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। एकनाथ शिंदेंनाही माहीत आहे की त्यांना सत्तेत सहभागी व्हावं लागणार आहे, कारण की जर पक्ष संघटन चालवायचं असेल आणि मुळात सरकार चालवायचं असेल आणि महत्त्वाची काही खाती पदरात पाडून घ्यायची असतील तर एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री पदावर राहणं गरजेचं आहे। जर तसं होत नसेल तर मात्र एकनाथ शिंदेंबरोबरचे जे त्यांच्याबरोबर आलेले 51 किंवा 50 पेक्षा जे काही आमदार जास्त आहेत ते कदाचित इतर काही भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। कदाचित त्याच्यामुळेच एकनाथ शिंदेंबरोबरचे आमदार असतील, खासदार असतील, हे सूर लावताना दिसत आहेत की एकनाथ शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावं। त्या दृष्टिकोनातून आज काही महत्त्वाच्या घडामोडी होतील। दिल्ली भाजपाचे नेते सुद्धा एकनाथ शिंदेंची समजूत काढतील। कदाचित दूरध्वनीवरूनच हा संवाद होईल असं सांगितलं जातंय। आज दुपारपर्यंत याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं सांगण्यात येत आहे। निश्चितच सागर, त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात भाजपला यश येतंय का ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।